जेव्हा मी एका बागेत गेलो होतो, त्या बागेत गेल्यानंतर माझ्या डोळ्यांनी तो आंबा पाहिला. तो डोळ्यांनी आंबा पाहिला, पण डोळे माझे आंबा तोडू शकत नव्हते. म्हणून तो आंबा तोडला कोणी? आणि त्या तोडायच्याही आधी त्या आंब्याच्या जवळ गेलं कोण? माझे पाय. पण पाय माझे तो आंबा तोडू शकत नव्हते. मग त्या फळाला, त्या आंब्याला तोडलं कोणी? माझ्या हाताने. हाताने तोडलं, पण हात मात्र तो आंबा हातात ठेवू शकत नाही ना, आणि खाऊ शकत नाही. मग ते खाल्लं कुणी? चावलं कुणी? माझ्या तोंडानं. तोंडानं चावलं, तोंडाने खाल्लं, पण तोंड तर ते फळ तोंडात ठेवू शकत नाही ना. मग ठेवलं कुणी? माझ्या पोटानं. आणि हे सगळं होताना त्या झाडाच्या मालकानं पाहिलं, आणि तो पळत पळत आला आणि त्याच्या हातात असणाऱ्या एका काठीनं निबार रट्टा माझ्या पाठीवर लावला. आणि आत्तापर्यंत हे सगळं जे कांड झालं फळाचं, पाठीचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता. आणि शेवटी पाठीवर रट्टा पडला, आणि शेवटी अश्रू कुठून आले हो? माझ्या डोळ्यातून. कारण का, सुरुवातीला त्या फळाला पाहिलं कुणी होतं? डोळ्यानं. इट्स अ सर्कल ऑफ लाईफ. जे जे आपण आयुष्यात करणार आहोत ना, ते सगळं फिरून आपल्याला तिथंच त्याच वाट्यावर येऊन आपल्याला भोगावं लागणार आहे. गाव सोडलं तर शेवटचा अंत्यविधी आपल्याला गावातच करावा लागणार आहे. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याच्या अवतीभोवती फिरत असते, पण पृथ्वी ज्या कक्षात आणि ज्या बिंदूपासून फिरायला सुरुवात करते ना, त्याच कक्षात फिरते, आणि त्याच बिंदूत पुन्हा एकदा ती पृथ्वी तिथेच येऊन थांबते. इट्स अ सर्कल ऑफ लाईफ. म्हणून कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि समाधान काय असेल ना, तर आपण इथं जिवंत आहोत, धडधाकटपणे जिवंत आहोत, याच्यापेक्षा दुसरं समाधान कोणतंच नसतं. आणि हा